जय हरी. विशो नाही कोणाही, दया प्रमेय त्वची नाही, तया सो प्रकाशा काही प्रमाण होय. विशो नाही कोणाही, दया प्रमेय त्वची नाही, तया स्वप्रकाशा काही प्रमाण होय. माऊली महाविष्णू ज्ञानोबा शुद्ध ब्रह्म, शुद्ध परमात्मा, शुद्ध जी निरुपाधिक वस्तू आहे, मूळ वस्तू आहे, त्या वस्तू तत्वाचा, त्या परम तत्वाचा अनुवाद करतात शब्दामध्ये की ती वस्तू कशी आहे. कारण हा जो विषय आहे हा कुठून निघला, तर ज्ञानोबा रायानं सच्चित आनंद हे श्रुतीनं बोललेले शब्द आहेत. तर ते शब्द वस्तूचे वाचक नाहीत, त्या परमात्म्याचे वाचक नाहीत, तर व्यावर्तक आहेत. असं जड दुःखरूप प्रपंचाच्या व्यावृत्तीचे शब्द आहेत. हा विषय स्पष्ट करण्यासाठी ज्ञानोबा अनेक दृष्टांत, अनेक युक्त्या आणि प्रमाणा गुरुजीनं घेऊन तो विषय स्पष्ट करण्यासाठी इथपर्यंत आपण आलेलो आहोत की तो जो शुद्ध परमात्मा आहे तो विषय नाही कोणाही, तो कोण्याही इंद्रियाचा, कोण्याही प्रमाणांचा, तर्काचा, विवेकाचा, जाणीवेचा विषय नाही. अशा प्रकारचा तो परमात्मा आहे. आणि ही त्या परमात्म्याची एक प्रकारची अपूर्वता आहे. तो कोण्याही प्रमाणांचा विषय नाही. विशो नाही कोणाही, दया प्रमेयत्वची नाही, तया स्वप्रकाशा काही प्रमाण होय. त्या शुद्ध स्वरूपाची अपूर्वता काय की तो कोणत्याही प्रमाणाचा विषय नाही. त्याला कोणताच प्रमाता प्रमेय करू शकत नाही, कुठला कोणताच ज्ञाता ज्ञेय करू शकत नाही. तो कोण्याच द्रष्ट्याचा दृश्य नाही. ध्यानात घ्यासारखी गोष्ट आहे. तो कशानच जाणीवेचा विषय नाही कुठल्याच. त्याच्यापर्यंत कुठलीच कोणतीच जाणीव शिरकाव करू शकत नाही. एकंदरीत कोण्याच ज्ञानाचा विषय नाही तो असा आहे. म्हणजे तो जसा पूजेचा विषय नाही, तो जसा प्रदक्षिणा घालता येत नाही त्याला विषय नाही, तसाच तो कोण्याच प्रकारच्या ध्यानाचा विषय नाही. आणि तसाच सांगायचं म्हणजे ज्ञानाचा बी विषय नाही, प्रमाणाचा विषय नाही. परंतु साधकाला अगोदर सांगताना सांगावं लागतंय की देवाची पूजा कर, देव पूज्य. पण पूजा केल्यावरच कळत आहे काश्याने पूजा करू केशवराजा. लक्षात घ्या. म्हणून सांगावं लागलेले, प्रवृत्ती शिकावं लागलेली. पण परमात्म्याच्या ठिकाणी प्रवृत्ती चलत नाही, चालत आहे मग कळू येते. अधिकार तैसा दावीला मार्ग, चालता हे मग कळू येते. चालायला लागल्यावर मग ह्या गोष्टी करतात, परमार्थ करतात. म्हणून सुरुवातीला तर पूज्य वाटतो आणि चांगले वाटणं,
पण नंतर कळतंय तो पूजेचा विषय नाही. मग ध्येय वाटतो, कारण पूजा क्रियेत येते. मग उपासनेत येते ध्यान, ध्येय वाटतो. पण नंतर कळतंय ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा, की तो ध्यानाचा विषय नाही. मग ज्ञेय वाटतो. शास्त्रानं सांगितले, वेदानं सांगितले की ज्ञाने विने के उपाय करशी जे तुके तीही गुंपशी आधी के रुकी, हे ज्ञानोबा सांगतात. किंवा परमात्मा आयशी जे एक वस्तू अशी ते जया दिशी ज्ञान असतो, असं म्हणजे परमात्मा ज्ञेय आहे. परमात्मा पूजेचा विषय नाही, परमात्मा ध्यानाचा विषय नाही. परमात्मा पूजेचा विषय नाही म्हणजे पूजा करण्यासारखा पूज्य नाही. तो पूजनीय आहे, पण आपले हात, आपली सामुग्री त्यापर्यंत पोहोचत नाही. मग तो ध्येय आहे, ध्यान करण्याचा विषय आहे. पण नंतर कळतं की हे ध्यान तिथपर्यंत पोहोचत नाही. ध्यानात घ्या, ध्यानानं उंची वाढती याची, पण नंतर कळते की तो ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा आहे म्हणून. मग ज्ञेय वाढतो. मग ज्ञानाची चर्चा चालते, ज्ञानयोग समोर येतो, ध्यान योग मागे जातो. मग श्रवण चालू होतं, महावाक्य विचार चालू होतो, तत्व पदार्थ शोधून चालू होतं. की ज्ञेय परमात्मा जाणण्याचा विषय, ध्यानाचा विषय नाही, क्रियेचा विषय नाही. पण नंतर कळत की हे ज्ञान, ज्ञानात मग काय होपा, आपण ज्याच्यात पडलेलो त्याची स्पष्टता होती. आपण क्रियेत पडलेलो असतो आणि क्रियेनं परमात्मा घ्यायला पाहतो. पण मग क्रियेचं दुर्बलत्व कळतंय आणि मग क्रिया सोडून तो ध्यानावर येतो, कर्म सोडून उपासनेवर येतो. मग उपासनेच्या रोखानं तो प्रयत्न करतो, पण प्रयत्न करीत असताना उपासनेचं दुर्बलत्व कळतं, क्षमता कळते. कोणाकडे आहे? बाबाराव महाराजाकडे आहे. आपले मोबाईल आल्या आल्या म्यूट केले तर इकडं बोलायचं काम पडत नाही त्या विषयावर. ठीक आहे. मग दुर्बलत्व कळतंय उपासनेचं. पूर्ण उपासना होते, उपासनेनं चित्त स्थिर होते. पण नंतर कळतं की स्थिर होऊन बी चांगलं झालं. स्थिर काय होतं, कर्मानं शुद्ध होतंय, मलिनता जाते आणि मग त्याची दुर्बलता कळते की स्थिर करू शकत नाही. स्थिर करण्यासाठी उपासना आहे, उपासनेनं स्थिर होतंय आणि मग त्याची कमतरता कळते की स्थिर झालेल्या चित्तानं सुद्धा इकडली चंचलता गेली, विक्षेप गेला चित्तातला, पण तरी बी त्या परमात्म्याला ध्यान करू शकत नाही. तो ज्ञेय आहे. मग ज्ञानाची चर्चा चालू होती, महावाक्याचं चिंतन चालू होतं, संतांच्या संगती श्रवण मनन होते. पण नंतर हे जे ज्ञान आहेत, ज्ञानाची स्पष्टता होती की ज्ञान सर्व बाह्य आहेत, ज्ञान सर्व परिच्छिन्नाचे असते. सर्व जे ज्ञान आहेत ते परिच्छिन्नाचे असतात आणि सर्व जे ज्ञान आहे ते व्यवहारिकाचे असतात. अशी ज्ञानाची स्वाभाविकता कळते की ज्ञान कशाचं असू शकते. अशा प्रकारचं वस्तुस्थिती कळते की ज्ञान कशाचं होऊ शकते आणि ती स्पष्टता सांगायलीत महाराज. ज्ञानाची परिसीमा जशी कर्माची परिसीमा, कर्मानुष्ठान केल्याशिवाय कर्माची परिसीमा कळणार नाही. वाट चालल्याशिवाय कोर्टपर्यंत नेऊन घालते हे कळणार नाही. तिथं शेवटचं टोक, अंतिम परिधी तिथपर्यंत नेऊन घातले की तिथून पुढे दुसरा प्रवास चालू होत असतो. म्हणून कर्म, उपासना, ज्ञान मार्गी आली. पहा,
कसं व्हायला लागले? कर्म उपासना ज्ञान मार्गी आली. एक मिनिट मी सेटिंग करतो. कर्म उपासना ज्ञान मार्गी आली, हरिपाठी ज्ञान मार्गी झाली, हरिपाठी आले सर्व मार्ग. असं जसं नाथ महाराज आपल्याला सांगतात की कर्मानं उपासनेपर्यंत, उपासनेनं ज्ञानापर्यंत आणून घातलं, आणि त्याच मार्गानं त्या मार्गाची परिधी कळते, अंतिम सीमारेषा कळते. तशी आता इथं ज्ञानाची अंतिम सीमारेषा आहे. साधुबोध झाला तो नुरून या ठेला, हेच माऊली सांगतात. ज्ञान महाराज म्हणतात, ज्ञाने अज्ञान नेले आणि ते आपण वस्तू ठेवून गेली, देऊन गेली. म्हणजे ते ज्ञान सुद्धा, ज्ञानाची परिसीमा कळते की ज्ञान कशात होतंय. म्हणून ज्ञान सुद्धा किंवा ज्ञान होण्याची जी वाक्य आहेत, वचन सुद्धा हे व्यावृतक आहेत, वाचक नाहीत. ते फक्त अन्याची व्यावृत्ती करतात. अन्य व्यावृत्ती सिद्धू, वाचक नव्हे. एवं सच्चिदानंदो आत्मा हा ऐसा शब्दू, अन्य व्यावृत्ती सिद्धू, वाचक नव्हे. असं आपल्याला महाराज ज्ञानोबारायनं मागच्या ओळीत सांगितलेलं, 1-2 वयाच्या अगोदरची ओवी. म्हणून तो शब्द वाचक नाही सच्चिदानंद. का वाचक नाही? तर त्यानं ज्ञानाची, ज्ञान कशाचं होऊ शकतंय हेच आपला विषय चाललेला आहे, की ज्ञान ज्ञेयाचं होऊ शकतंय, प्रमाणानं प्रमेय ग्रहण होऊ शकतंय, इंद्रियानं विषय ग्रहण होऊ शकतात, दर्शनानं दृश्य ग्रहण होऊ शकतंय. पहा, जर आपण इंद्रिय म्हणलो तर इंद्रियानं विषय ग्रहण होऊ शकतात. अशी इंद्रियाची लिमिटेड काय विषय ग्रहण करण्याची लिमिट आहे, लिमिट. अमर्याद नाही, मर्यादा आहे, मर्यादा त्याला. जर आपण प्रमाण म्हणलो, यात व्याप्तीवाद येते. इंद्रिय म्हणलं की विषय समोर येतील, प्रमाण म्हणलं की प्रमाण 6 आहेत. मग 6 प्रमाणानं 6 प्रकारचे प्रमेय करू येते. त्यातले एक प्रत्यक्ष प्रमाणच आहेत इंद्रिय. मग अनुमान, शब्द ते पुढे येतात, अर्थापत्ती ते समोर येतात, उपमान, अनुपलब्धी, ते प्रत्यक्ष प्रमाण सोडून बाकीचे बी 5 प्रमाण आहेत. मग प्रत्यक्ष प्रमाणाचे, इंद्रियाचे फक्त विषयच प्रमेय आहेत, ध्यानात घ्या. पण प्रमाण जर म्हणलो तर 6 प्रमाणानं ज्ञान होतंय. मग 6 प्रमाणानं प्रमेय करतात. इंद्रियानं प्रत्यक्ष प्रमाण कळत इंद्रिय फक्त, पण अनुमान ही वृत्ती घेऊन मन घेऊ नये, ध्यानात घ्या. शब्द हे शब्दानं आत स्मृती होती आणि त्यानं विवेकानं किंवा त्या शब्दशक्तीनं ज्ञान होते किंवा परंतु शब्दानं होते.
प्रमाण आहे. आता हत्ती म्हटलं मी, शब्दानं आवाज थोडा फाटायला लागलाय महाराज तुमचा. शब्दानं आता याला का? महाराज आम्हाला योग्य येतोय, तुम्ही एकदा रिजॉईन व्हा. तुम्ही रिजॉईन व्हा एकदा. माझ्याकडे कमी असेल, मग माझ्याकडे कमी असेल. हा बहुतेक असं वाटायला मला. ठीक आहे मग असू द्या, मग बोलावं महाराज. ठीक आहे, मी करतो व्यवस्था. बहुतेक महाराज पण लेफ्ट झाले, ते रिजॉईन व्हायला वाटतं. अच्छा. नाही, महाराजांचं बोलताना आवाज कट होतोय, पण ते काय सध्या आभाळ आल्यामुळे किंवा अवकाळी पावसामुळे थोडस नेटवर्क मध्ये प्रॉब्लेम आहे ते सर्वांच्या. कोणालाच विक्षेप नसेल तर मग माझा प्रॉब्लेम आहे, आणि मलाही ऐकायला येत नाहीये, मध्ये मध्ये आवाज कटतोय महाराजांचा. हा, मध्ये कट होतोय. बरोबर सारखंच मला बी होतंय, पण म्हणलं आता चला कोणतरी. व्हिडिओ चालू राहिला नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. नाही, ते व्हिडिओ त्याच्यामुळे मी सगळ्याला व्ह्यूवर बनवायला, जे व्हिडिओ चालू करेल त्याला व्हिडिओ. नाही, व्हिडिओ जर बंद ठेवला ना महाराजांनी तर मग आवाज येईल मला वाटतं, कारण व्हिडिओला जास्त नेट लागतं. ठीक आहे ना, काय हरकत नाही, त्याला सांगू तसं. ते जॉईन व्हायला वाटतं. महाराज पण कट झाले, ते पण रिजॉईन व्हायला वाटतं. नाही, पण ते कट झालेत की नाही याची त्यांना कल्पना नसेल कदाचित. फोन करा बरं त्यांना. हो, नाही त्यांना लक्षात येत नाही कट झालं म्हणून असं. ठीक आहे, मी करतो फोन. आवाज यायला का? महाराज माईक चालू. हा, आता यायला आवाज, पण कॅमेरा बंदच ठेवा महाराज, जर नेटवर्क प्रॉब्लेम दिसेल. कॅमेरा बंदच ठेवला, मगच केलता, पण ते मला दुसरा एक काम आलं तर माझा फोन आला. ठीक आहे, बरोबर. काय चाललं होतं आपलं, सांगाल का? 6 प्रमाणे आणि प्रमेय या विषय चालू होता. बरोबर. अनुमान प्रमाण. अनुमान प्रमाणाबद्दल सांगत होतो तुम्ही, मन आणि वृत्तीवर डिपेंड असतं म्हणून. हो. तर मग हे जे 6 प्रकारचे प्रमाणे, शब्द प्रमाणाबद्दल चाललो होतं, की शब्दानं मी हत्ती म्हटलो, की हत्ती हा संस्कार उद्भूत होऊन आता असलेला हत्तीचा संस्कार उद्भूत होऊन हत्तीचं स्मरण होतंय, आणि त्या स्मरणामुळे जवळपास कुठं हत्ती असला तर त्या हत्तीकडे वृत्ती जाऊन त्या हत्तीचं ज्ञान होते. शब्द प्रमाणानं काय होतंय, तर आता इथं असलेल्या वस्तूचं प्रत्यक्ष ज्ञान होतंय, आणि आता इथं नसलेल्या वस्तूचं स्मरण होतंय. मी हत्ती म्हटलो तर हत्ती ही वस्तू आता इथं समोर नाही, म्हणून तिचं आले. आता इथं तर जवळपास हत्ती नाही. समीप देश आणि हयात काळात, चालू काळात, वर्तमान काळ आणि समीप देश याच्यात हत्ती नाही प्रत्यक्ष व्हायला, म्हणून हत्तीचं स्मरण स्मृतीकडे गेलं. हत्तीची शक्ती, हत्ती या शब्दाची शक्ती स्मृतीला जाऊन तिने उठविलं. घ्या, आणि जर जवळ हत्ती असता समोर, किंवा आता मी प्रकाश म्हटलो तर प्रकाश समोर आहे, ध्यानात घ्या. तर हत्ती या शब्दानं प्रकाशाचं संस्कार बी जागा झाला मागाचा.
आणि त्या संस्कारानं भान झालं, प्रत्यक्ष बी भान झालं, कारण की डोळ्याद्वारे वृत्ती जाऊन पुन्हा प्रकाश कळायला लागलेला आहे, त्याच्यावर वृत्ती झाली की हा प्रकाश, हा प्रकाश. पण प्रकाश आधी होता, पण विशेषत्वानं त्याचं ज्ञान नव्हतं. सर्वजण प्रकाशातच होते. सकाळी उठल्यापासून आता दिवस निघल्यापासून सूर्योदय झाल्यापासून प्रकाश होता, पण प्रकाशाचं प्रकाश आहे, हा प्रकाश आहे. त्या प्रकाशात मी आता हे शरीर पाहलो, ग्रंथ पाहलो, मोबाईल पाहलो, अशा प्रकारचं विशेषत्वानं प्रकाशावरची जागृती नव्हती, प्रकाशाचं भान नव्हतं, सामान्यता होतं, विशेषता नव्हतं. तर प्रकाश या शब्दानं विशेषत्वानं प्रकाशाचं भान करून दिलं की ही शब्द प्रमाणानं प्रकाश प्रमेय झाला. म्हणजे प्रमाणानं प्रमेय कळालं, शब्दानं, अनुमानानं, अर्थापत्तीनं सुद्धा तसंच कळत नाही की ज्या अर्थी असं त्या अर्थी तसं कळालं. उपमानानं सुद्धा कळालं की मांजरीसारखा सुहाग असतो, गायीसारखा गवई असतो, ते ताबडतोब कळत आहे, असंच हे असतंय. म्हणजे उपमान देऊन कळालं की लहू सारखा कोश आहे. लव आणि आकोश सारखेच होते रामचंद्राचे दोन मूळ पौराणिक दृष्टांत. की हा पाहिला की असाच तो आहे, दुसरा तसा दिसला की हा असला पाहिजे. उपमान प्रमाण जसं आपण पाहतो तसंच अनुपलब्धी प्रमाण नाही म्हणून त्याचं ज्ञान व्हायला लागलंय. या बाकीच्या विषयाचं 6 प्रमाणानं आहे म्हणून ज्ञान झाले, नाही म्हणून त्याचा अभाव त्याचं ज्ञान करून द्यायला, हे सुद्धा प्रमाणच आहे. म्हणून 6 प्रमाणानं ज्ञान होतंय, परंतु 6 प्रमाण जे आहेत कट झाले काय महाराज? हा, कोणीतरी आलेलं आहे वाटतं. 2 मिनिटं थोडा विकते मला. तो तुम्ही मिटकरी महाराज कोणतरी बोला, 2 मिनिटं विकते मला मदत करा. हा ठीक आहे महाराज. येईपर्यंत 2 मिनिटच आहेत, तर आपण थांबू. मग मध्ये आपण बोलणं सुरू केलं तर लिंक थोडीशी मागे पुढे होईल. कारण चाललेला विषय आहे तो 6 प्रमाणांच्या संदर्भात. 6 प्रमाणांनी कसं प्रमेयाचं ज्ञान होतं हे साक्षात आपल्या सगळ्यांचा अनुभव, आणि त्या अनुभवाच्या कसोटीवर आपल्याला महाराज पाहतायत की हे असं दररोज घडतंय. 6 प्रमाणांनी प्रमेयाचं आपल्याला ज्ञान होतंय. त्यातला अनुपलब्धी हा जो शेवटचं प्रमाण आहे त्याविषयी महाराज बोलत होते आता, की 4 मित्र असतील आणि त्यातला एखादा नसेल, त्याची जर अनुपलब्धी असेल तर त्याचं सहजच ज्ञान होतं. अरे तुमच्या तिघांच्या बरोबर हा नेहमी असतो, तुम्ही तिघे दिसताय पण तो चौथा दिसत नाही. तो नसताना सुद्धा त्याचं ज्ञान होतं. नवे असलेल्यापेक्षा नसलेल्याचं तीव्रतेने ज्ञान होतं आणि सतत त्याची विचारणा होते. हा कुठं आहे, हा आला नाही का, हा कसा नाहीये, असं. म्हणजे अनुपलब्धता हे त्याने आपल्याला अनुपलब्धते हे जे प्रमाण आहे याने आपल्याला व्यवहारात सतत ज्ञान होत असतं. एखाद्या समारंभात गेलो आपण, नेहमी दिसणारा माणूस, सतत असणारा माणूस जर नसेल तर आपण सतत विचारतो की बाबा हे कुठे आहेत, हे का नाही आले आज, हे कसे नाही दिसत आहे, असं. म्हणजे तो नसताना सुद्धा त्याचं ज्ञान होतं. म्हणजे ते एक प्रमाण आहे. त्याची उपलब्धी नाही तरी सुद्धा त्याचं ज्ञान होतंय इतर जे घटक आहेत त्याला अनुसरून. म्हणजे
ते उपस्थित नाही प्रमेयत्वानं, तरी सुद्धा त्याची अनुपलब्धी या प्रमाणाने त्याचं ज्ञान होतंय हे आपण पाहतो. बोला बोला महाराज, काय बोलायचं आहे का आपल्याला? महाराजांना 2 मिनिटं व्यत्यय आहे म्हणून आपण थांबलोय. रामकृष्ण हरी महाराज. तुम्ही कुठून बोलतात महाराज? तुम्ही श्रीपाद बाबाचं नाव घेतात म्हणून तुम्हाला मी मागे एकदा विचारलं होतं. हा आता विषय चिंतनाचा नाही, हे जे चाललंय याच्या संदर्भात चिंतन आपलं चालू आहे. तो स्वतंत्र विषय आहे, तो स्वतंत्र विषय आहे. कधी तुम्हाला बोलावंसं वाटलं चौकशी, वैयक्तिक चौकशी आपण बोलू, पण आता नाही. आता आपली जी लिंक चालू आहे, विशो नाही कोणाही जया प्रमेयत्वची नाही, तया स्वप्रकाशा काही प्रमाण होय. हो, तुमचं बरोबर आहे, मला माफ करा, पण ते असो. ही जी 6 प्रमाणांनी जे आपल्याला प्रमेयाचं ज्ञान होतंय, जो आता नियम जो पुढे आलेला आहे, तो नियम, त्याची जी युक्ती आहे, ही आपल्याला परिपूर्णतेने लक्षात ठेवायची आहे की जे आवृत्त आहे, ज्याच्यावर आवरण आहे, त्याचीच ज्ञान विषयता होऊ शकते, त्यालाच ज्ञान विषयता असते. उदाहरणार्थ हे सगळ्या वस्तू आपल्या समोर पडलेल्या आहेत. ते अज्ञान कार्य आहे, आणि अज्ञान म्हटलं की त्याच्या 2 शक्ती आल्या, एक आवरण आणि एक विक्षेप. मग आवरण असल्यामुळे तिथे विक्षेपाने अन्यथा रूप पुढे आल्यामुळे आपल्याला ते ज्ञान विषय झालेला आहे, ज्ञानाचा विषय होऊन ते आपल्याला कळतंय. आणि जिथे ज्ञान विषय आहे तिथेच प्रमेयत्व आहे, तिथेच वस्तू आहे. ज्ञानाचा विषय आहे तिथेच आहे, आणि जिथे प्रमेयत्व आहे तिथे प्रमाणाचा प्रवेश होत असतो. म्हणजे पहिल्यांदा अज्ञानाचं आवरण, नंतर ज्ञान विषयता, नंतर त्याचं ज्ञान विषयत्व, नंतर प्रमेयत्व, आणि नंतर प्रमाणाचा प्रवेश आहे. असे हे जे 2-4 जे मुद्दे आहेत. मग जिथं जिथं आपल्याला वस्तुरूपाने ज्ञान होतंय, जिथं जिथं वस्तूचं ज्ञान होतंय, तिथं तिथं आवरण आहे. तिथं तिथं जर पाठीमागे आलो तर ज्या अर्थी आम्हाला डोळ्यांनी रूपाचं ज्ञान होतंय, त्या अर्थी तिथे प्रमेय आहे. प्रमेय आहे तिथे विषयत्व आहे. ज्ञान विषयत्व आहे तिथे ज्ञानाची विषयता आहे, आणि तिथेच अज्ञानाचं आवरण आहे. असं सहजपणे आपण ती लिंक लावून घेऊ शकतो. ज्या अर्थी आम्हाला प्रमेय, ज्या अर्थी आम्हाला रूप पुढे आलं, त्या अर्थी तिथे अज्ञानाचं आवरण आहे. त्याशिवाय तिथे प्रमेयत्व येऊ शकत नाही, त्याशिवाय ते आमच्या प्रमाणाला विषय होऊ शकत नाही, किंवा त्याशिवाय आमच्या डोळ्याला किंवा ह्या स्थूल इंद्रियांच्या द्वारे ते दिसू शकत नाही. म्हणजे अज्ञान आणि आवृत्त जेवढ्या जेवढ्या वस्तू आहेत, मग त्या अनुपलब्धी असतील तरी सुद्धा इथून तिथून सगळं जे आम्हाला प्रमेयत्वाचं प्रमाणाद्वारे आणि ज्ञेयाचं ज्ञानाद्वारे असे जे आम्हाला ज्ञान होते, ते सगळं आवृत्त आहे. आवृत्ताचंच ज्ञान होतंय. जे अनावृत्त आहे तो ज्ञानाचा विषय होऊ शकत नाही. परमात्मा अनावृत्त आहे, अनवृत्त आहे, म्हणून तो ज्ञानाचा विषय होऊ शकत नाही. म्हणून तो कोणत्या प्रमाणाचा विषय होऊ शकत नाही. कारण प्रमाणाला विषय होण्यासाठी प्रमेयत्व पाहिजे, आणि प्रमेयत्वासाठी तिथे अज्ञानाचं आवरण पाहिजे. मग जिथे अज्ञानाचं आवरण नाही, अज्ञानच ज्याच्यावर आध्यस्त आहे, ते कसं काय त्याचं ज्ञान करून देईल, हे पाठीमागच्या ओळीमध्ये आपण पाहिलं. विषो नाही कोणाही जया प्रमेयत्वच नाही, तया स्वप्रकाशा काही
प्रमाण होय. म्हणजे माऊलीनं हीच गोष्ट आपल्याला लक्षात आणून द्यायची आहे की शुद्ध परमात्मा, शुद्ध ब्रह्म, शुद्ध चैतन्य तो ज्ञानाचा विषय असू शकत नाही, कारण तिथे अज्ञानाचं आवरण नाही. तिथे अज्ञानाचं आवरण नाही म्हणून ज्ञानाचा विषय नाही. ज्ञानाचा विषय नसल्यामुळे ते प्रमेय म्हणून पुढे आलं आणि प्रमेय आहे म्हणून प्रमाणाचा विषय आहे. म्हणून परमात्मा हा ज्ञानाचा विषय होऊ शकत नाही. ज्ञानाचा विषय होण्यासाठी ही सगळी पुढच्या जे काही आहे आलंबन ती त्याच्यावर यावी लागतात, ती तिथं असावी लागतात. म्हणून जे जे आपल्याला ज्ञान होतंय, जे जे आपल्या जाणीवेत येतंय, जे जे आपल्या कळण्यात येतंय, जे जे आपल्या पाहण्यामध्ये येतंय, तो परमात्मा नाही. कारण तिथे तिथे विषयक आहे, तिथे तिथे ज्ञेयत्व आहे, तिथे तिथे प्रमेयत्व आहे. कारण हे सगळं जाणणं, पाहणं, कळणं हे किंवा ज्ञान होणं हे सगळे प्रमेय किंवा ज्ञेयाचा विषय आहे. तिथे ह्या दोन्ही भूमिका तयार होण्यासाठी अज्ञानाच्या आवरणाची तिथे आवश्यकता आहे. असं एकंदर चिंतन. आणि जो परमात्मा, शुद्ध परमात्मा आहे, तो स्वयंप्रकाश आहे. त्याच्या प्रकाशाने, त्याच्या सत्तेने हे सगळे आहेत. त्यामुळे त्याच्या सत्तेवर हे सगळे जगतात, हे सगळे अध्यस्त आहेत, हे सगळे दिसलेले आहेत, हे सगळे भासलेले आहेत. आणि ज्याच्यावर जे भासलेलं आहे ते त्याचं ज्ञान कसं करून देईल? नवे नवे त्याचं ज्ञान करून देताना याचं भासलंपणच शिल्लक राहत नाही, याचं दिसलेपणच शिल्लक राहत नाही. म्हणजे सामुग्री जेवढी म्हणून सगळी जी सामुग्री आहे ज्ञानाची ती अध्यस्त आहे. आणि सहजच ज्ञान सुद्धा अध्यस्त ठरते पुढे जाऊन. हे चिंतन फक्त आपण अमृतानुभवातच करू शकतो किंवा अमृतानुभवातच पाहू शकतो. इतर ठिकाणी पाहिलं तर ते पचणार नाही, सहन होणार नाही. कारण सुरुवातीला ज्ञानप्राप्तीचा विषय आहे आणि अमृतानुभवामध्ये जे आहे की ज्ञान सुद्धा व्यावृत्ती करायची आहे, ते सुद्धा व्यावृत्त आहे, ते सुद्धा व्यावृत्त होणार आहे, त्याची सुद्धा व्यावृत्ती आहे. असं एकंदर म्हणजे परमात्म्याविषयीची जे वाचकता कुठेही नाही, त्याच्याविषयी कळणं नाही, त्याच्याविषयी जाणणं नाही आणि त्याच्याविषयी पाहणं नाही, तर मग हे अलीकडच्या ज्या सगळ्या प्रक्रिया आहेत, कालच आपला विषय झाला की हे सगळं अलीकडच्या सत्तेमध्ये चालू आहे. हा पुढे पुढे त्याच सत्तेमध्ये पुढे पुढे जाऊ, तिकडे जाताना ह्याचा आपल्याला विनियोग करून घ्यायचा आहे. पण हे म्हणजे यातलं काहीच तिथे शिल्लक राहत नाही, यातलं काहीच तिथे राहत नाही म्हणण्यापेक्षा नसलेलंच आहे. पण काय करावं? एकाच्या सापेक्ष एक बाद करण्यासाठी दुसरं धरायचं, पुन्हा ते बाद करण्यासाठी त्याच्या पुढचं धरायचं, ते बाद करण्यासाठी त्याच्या पुढचं धरायचं. जसं प्रमेयत्व बाद करत करत, ज्ञेयत्व बाद करत करत अज्ञान आवरणापर्यंत यायचं आणि अज्ञान आवरण बाद केलं की पुढे कोणताच विषय शिल्लक राहत नाही. असं व्यावहारिक सत्तेतलं वरपर्यंत जात 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 हे खालचं उडवण्यासाठी वरचं धरायचं आणि शेवटचं जे येतंय ते सुद्धा आपल्याला बाद करायचं आहे. मला वाटतं महाराज आपण आलेला आहात. आपण जे 6 प्रमाणांच्या संदर्भामध्ये कसं आपल्याला ज्ञान होतंय या विषयावर आपण बोलत होतात. आपण आपलं चिंतन पुढे चालू ठेवा. नाही, बोला तुम्हीच बोला, जरा मला विक्षेप येतो. नाही पण आता आलात ना महाराज आपण. आलो मी, पण 10 मिनिटं तुम्ही बोलले म्हणजे पूर्ण होतो विषय. 10 मिनिटं बोला तुम्हीच. आज उद्यापासून मी आहे. नाही महाराज आपण बोलावं. ठीक आहे. आपण थोडं विनंती केली होती, मला विक्षेप आहे म्हणून मी थोडस बोललो. घराचं काम चालल्यामुळे थोडा विक्षेप. ठीक आहे, हरकत नाही. आता आपण आलात, बोलावं आपण. आपलं तुमची आम्हा सर्वांना अपेक्षा आहे. हा, बोलावं महाराज. तर 6 प्रमेयापर्यंत पोहोचतात.
आणि प्रमेयाचं ज्ञान करून देतात. ते आपण पाहिलं. त्यामध्ये प्रत्यक्ष प्रमाणाचे विषय प्रमेय आहेत, विषयच आहेत ती, आणि बाकीच्या 5 प्रमाणानं प्रमेयच काढतात ते. आणि हे प्रमाणजन्य ज्ञान आहे 6 प्रमाणाचं. पण 6 प्रमाण वाचून बी जे काही ज्ञान होतात, जसे सुख दुःखाचं ज्ञान, स्मृती ज्ञान, हे व्यवहारात खोटं नाही, पण प्रमाणाद्वारे झालं नाही म्हणून त्याला यथार्थ अप्रमा म्हणतात. कारण प्रमाणानं जे झालं ते प्रमा, आणि प्रमाणा वाचून झालं ते अप्रमा. पण अप्रमा असून बी व्यवहारात खोटं नाही ती, म्हणून त्याला यथार्थ अप्रमा म्हणतो आपण. पण मग यथार्थ अप्रमा आहे ते प्रमेय नाही, ते ज्ञेय आहे. मग ते वृत्तीनं ज्ञान झालं, पण प्रमाणा वाचून झालं. प्रमाण नाही, 6 प्रमाणाच्या साच्यात नाही बसलं ती, 6 प्रमाणाच्या औषधात नाही मोडत ते, आणि व्यवहारात खोटं नाही ठरत ते. म्हणून ते अप्रमा आहे, पण यथार्थ अप्रमा आहे. आणि बाकीची जी ज्ञान झाली, जसं स्वप्नातल्या वस्तूचं ज्ञान, सावलीचं ज्ञान, प्रतिबिंबाचं ज्ञान, मृगजळाचं ज्ञान, ऋतुसर्पाचं ज्ञान, हे बी झाले, हे प्रमाणानं नाही झाले म्हणून अप्रमा आहेत आणि व्यवहारात खरी ठरत नाहीत, म्हणून अयथार्थ अप्रमा आहेत. अयथार्थ आहेत, व्यवहारात खरे टिक ठरत नाहीत आणि प्रमाणाद्वारे झाले नाहीत, पुन्हा अप्रमा आहेत. पण ज्ञेय ते ऋतुसर्प ज्ञेय आहे, ज्ञानानं कळाला ज्ञात्याला, म्हणून ज्ञेय आहे. सावली कळाली, सावलीचं ज्ञान झालं म्हणून सावली ज्ञेय आहे. ज्ञान झालं म्हणून ज्ञान आहे. सावलीचं ज्ञान झालं नाही झालं असा माग मानणारा आहे म्हणजे ज्ञाता आहे. म्हणून ज्ञानानं कळाली ते ज्ञेय, प्रमाणानं कळाली ती प्रमेय, इंद्रियानं कळाली ती विषय. हे इकडं आहे. पण ज्याच्यामुळं इंद्रिय आहे, ज्याच्यामुळं प्रमाण आहे, ज्याच्यामुळं अनेक ज्ञान आहेत, अवघीची ज्ञानी, ज्याच्यामुळं चालतात, केली ज्यांनी स्वप्ने, असं जे विशेष ज्ञान आहे अहम ब्रह्मस्मी, ज्यानं सर्व ज्ञान स्वप्न केली, सर्व ज्ञान जसा महाप्रलय झाल्यावर सर्वच ओघ, सर्वच नद्यांची प्रवाह एकवटून जातात, नाहीसे होतात त्याच्या. त्याप्रमाणे अहम ब्रह्मस्मी ज्ञानामध्ये म्हणजे ब्रह्मज्ञानामध्ये सर्व ज्ञान समाविष्ट होतात, सर्व ज्ञान बाधित होतात, स्वप्नवत होतात. आणि असं जे ब्रह्म आहे, ज्याच्यात ज्ञान राहत नाही, ध्यान राहत नाही, कर्म राहत नाही, जग राहत नाही, जीव राहत नाही, शिव राहत नाही, असं जे स्वरूप आहे, असं सर्वात असणं जे, ते सर्व जिथं समाविष्ट होतात, नाही ठरतात, असं जे आहे सत्ता आहे, ते सर्व ज्ञान ज्याच्यामुळे ज्ञान आहे असं जे ज्ञान आहे, घ्या तर ते त्याच्याकडं ही इंद्रिय कशी चलतील, इंद्रिय त्याला विषय कसा करतील, प्रमाण त्याला प्रमेय कसं करतील, हे ज्ञान त्याला ज्ञेय कसं करील,
ही माऊलींची सांगण्याची आपल्याला परिभाषाच्या विषयी तसा चाललेला आहे. इकडून तिकडं कसं होईल प्रकाशन, इकडून तिकडं कसं होईल ज्ञान, याच्याकडून तिकडं. म्हणून महाराज म्हणतात ते कसं ज्ञान आहे, ते कसं आहे तर ज्ञातृज्ञेयाविहीन. ती ज्ञान स्वरूपता कशी, ती स्वयंप्रकाशता कशी, तर ज्ञातृज्ञेयाविहीन म्हणजे ज्ञानाविहीन, ज्ञातृविहीन आणि ज्ञेयाविहीन असं ज्ञान येते. विहीन म्हणजे त्याच्या वाचून, त्याच्या विण ज्ञातेपणा विण आणि ज्ञेयपणा विण असल्यानं ज्ञान येते. ज्ञातृज्ञेयाविहीन आणि नुसधेची, नुसधे म्हणजे केवळ, निव्वळ, निखळ, अद्वैत, निव्वळ, निर्स, शुद्ध नुसधेची जे ज्ञान, तो सुद्धा ज्ञान आहे. सुखा भरले गगन गाळी बजे, आणि केवळ ते ज्ञान आहे, ज्ञान आहे आणि सुखा भरले गगन गाळी जे सुख स्वरूप आहे. आणि किती सूक्ष्म असतं, सूक्ष्माती सूक्ष्म सूक्ष्मोत्तम आहे तर गगन गाळी बजे. गगन गाळी, अहो कपड्यानं गाळलं म्हणजे पृथ्वी गाळी झालं, पाण्यानं गाळलं म्हणजे पाणी गाळीव झालं. हे पहा, पृथ्वीनं काही गाळता येते, जसं कपड्यानं गाळलं म्हणजे पृथ्वीनं गाळलं, पृथ्वीचाच कपडा आहे कापूस आहे, पृथ्वीनं गाळलं. पाण्याहून आपल्याकडं जर पाण्याची वाफ झाली म्हणजे पाणी अग्नीनं गाळलं, पाणी कपड्यानं गाळलं म्हणजे छानलं, नितळ होतंय. पाणी अग्नीनं गाळलं म्हणजे वाफात रूपांतर होतंय, किती सूक्ष्म झालं. पाणी वाऱ्यानं गाळलं ध्यानात घ्या म्हणजे तिकडे हिमालयाकडे पाणी किंवा पाण्यावर आपल्याकडे हवा आली तर थंडी येते, थंडवा येतो फक्त. ते गाळून पाणी आलं आपल्याकडं, गार खाली आला, शीतल शांतीचा वारा जे माणूस म्हणतात ना, समजा सागरावरून किंवा एखाद्या सरोवरावरून हवा आली, ती पाण्याला गाळून आणलं, तिला संग आणलं. थंडी ती वाऱ्यानं गाळलेली, वाऱ्यातून गाळून आलेलं पाणी. म्हणजे पाण्याला पृथ्वीनं गाळता येते, पाण्याला अग्नीनं गाळता येते, पाण्याला वाऱ्यानं गाळता येते, ढालता येते, छानता येते. आणि पाण्याला आकाशानं गाळावं, आता किती बारीक झालं ते पाणी. पहा, पाण्याला आपल्यानं गाळलं तर गढूळपणा गेला, अग्नीनं गाळलं तर जडपणा गेला, हलकेपणा आला, वाफेत विरळपणा. वाऱ्यानं गाळलं तर ते वाफपणा पण नाही आला, नुसता थंडवा आला. आणि आकाशानं गाळलं तर किती गाळून येईल. कशानं गाळणं म्हणजे किती किती सूक्ष्म किती होईल, ते किती शुद्ध होईल ते पाणी आकाशानं गाळून घेतल्यावर. कल्पना करा. त्याप्रमाणे आकाश एक शेवटचं अंतिम भूत आहे, सूक्ष्म भूत आहे सृष्टीतलं, म्हणून त्याचा दृष्टांत द्यालाय. गगनगाळी. गगनगाळी शब्दाचा अर्थ ते नाकानं घेता येत नाही म्हणजे ते गंध नाही. ध्यानात घ्या जरा. ते जिभेनं घेता येत नाही म्हणजे ते रस नाही. ते डोळ्याने घेता येत नाही म्हणजे ते रूप नाही. ते त्वचेने घेता येत नाही म्हणजे ते स्पर्श नाही. आणि ते कानानं सुद्धा घेता येत नाही म्हणजे त्याला शब्द नाही. हे गगनगाळी होईल. कानानं सुद्धा घालून टाकलं, कानानं घालून घेतलं. कान हाच शब्द आहे, कान हेच आकाश आहे. त्यानं सुद्धा घालून घेतलं म्हणजे ते सुद्धा वारलं, त्याच्यातून निरसून आलं, त्याच्यातून म्हणजे ते घालायला चालणी केलं. कान नाही आला त्याच्या, शब्द नाही आला त्याच्या, त्यानं घालून घेतलं. आणि याच्या पुढचं सांगायचं का? पृथ्वी म्हणजे अहंकार आहे.
पाणी म्हणजे चित्त आहे, अग्नी म्हणजे बुद्धी आहे, वायू म्हणजे मन आहे, आणि आकाश म्हणजे अंतःकरण आहे. अंतःकरणानं घालून जिथं अंतःकरण वगळल्या जाते, अंतःकरणाचे विषय जिथे येत नाही, त्यानं सुद्धा घालून गगन गाळी म्हणजे गगन गाळू, गगनाच्या अलीकडे कार्य त्याच्यात येत नाही, तर गगन बी त्याच्यात येत नाही. गगन गाळी म्हणजे म्हणून महाराज म्हणतात की ज्ञातृज्ञान घेणं नुसतेचे जे ज्ञान सुखा पहिले गगन गाळी म्हणजे. म्हणून महाराजांनी तर सांगितलं आपल्याला की कारण अज्ञानाने जे आवरत असते त्यालाच ज्ञान विषयता येत असते. जे आता चालू विषय काय आहे आपला की प्रमाणाचा विचार चालला, तर प्रमाणाचे प्रमेय काय होत असतात, कोणते होत असतात, तर ज्या 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 पदार्थावर अज्ञानाचं आवरण आहे ते तेच पदार्थ ज्ञानाचे विषय होत असतात. जसं बॅटरीनं जर काही पाहता असलं तर त्या आधी अंधारानं झाकलेला असल्याला असावं लागते. आधीच उजेडात असलं तर मग बॅटरीचा विषय नाही होती. आपला जो टॉर्च आहे आणि पाहता आपल्याला काही, तर टॉर्चचा उपयोग बॅटरीचा उजेड केव्हा होतो, जर त्या अंधारात असलं तर. लाजी ते लक्ष प्रकाशात आहे, फोकस मध्ये किंवा सूर्याच्या दुपारच्या उन्हात आहे, आणि ती वस्तू म्हणजे बॅटरी पाहते नाही, बॅटरी नाही चलत तिथं. बॅटरीनं पाहण्यासाठी आधी अंधारलेली वस्तू लागते, अंधाराच्या काळोखात आलेली वस्तू लागते. सांगितलं ना. तशी त्या प्रमाणानं पाहण्यासाठी आधी अज्ञानानं आवडत वस्तू लागते. तेच सांगतात महाराज आपल्याला इथं की अज्ञानाने जे आवरत असते त्याला ज्ञानविषयता येत असते. ज्ञानाचा विषय काय होतं, हे ज्ञान, हे व्यवहारिक ज्ञान, हे विषय ज्ञान, हे कोणाला प्रकाशित करता शकते, प्रमेय कोणाला करू शकते, किंवा ज्ञान विषयता कोणाच्या ठिकाणी असते त्याची. तर जे अंधारानं अज्ञानानं आवरत आहे तिथं, आणि जेथे ज्ञान विषयता असते तेथेच प्रमेयत्व असते. आणि जे ज्ञानाला विषय होत असते त्याच्या ठिकाणी इंद्रियाद्वारे ज्ञान झालं किंवा प्रमाणाद्वारे ज्ञान झालं तर तिथं प्रमेयत्व येत असते. ते पहा, ज्ञानाची व्याप्ती मोठी, प्रमेयाची कमी. कारण ज्ञान प्रमाणजन्य ज्ञान आहे, अप्रमाण ज्ञान, यथार्थ अप्रमाय आणि अयथार्थ अप्रमा ज्ञानच आहे. हे ज्ञानच आहे सर्व. स्वप्नाचं तरी ज्ञान, जागृती, मृगजलाचं ज्ञान, डोंगराचं ज्ञान सारखं ज्ञान आहे. फक्त प्रमाणाद्वारे झालं डोंगराचं ज्ञान म्हणून प्रमाण, आणि प्रमाणा वाचून झालं मृगजलाचं ज्ञान किंवा जो दुसरा ज्ञान म्हणून अप्रमाण. पण ज्ञानच आहे दोन्ही. असा कळाला ना त्यातलं प्रतिबिंबी कळालं, दोन्हीचं ज्ञानच आहे. ज्ञानात काही फरक नाही. पण हे प्रमाण जे नाही का म्हणून एक प्रमेय आणि एक नाही. आरसा प्रमेय आणि आरशातलं प्रतिबिंब नाही, प्रमेय नाही. ध्यानात आरसा पाहताना शरीर प्रमेय आणि सावली ज्ञेय. आपण बारीक स्पष्टता केली पाहिजे, आपल्याच मनात चिंतन केलं पाहिजे, खर केला पाहिजे आता की ज्ञेय काय, प्रमेय काय, म्हणून आणि विषय काय. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 इंद्रियानं कळाले तरच विषय. प्रमाणानं कळाले ते प्रमेय, आणि ज्ञानानं विषय झाले तर नाही. आता सर्व ज्ञानाचे विषय, पण ज्ञानाचा विषय अप्रमाण आहे का, मग तो ज्ञेय. ज्ञानाचा विषय प्रमाणजन्य आहे का, मग तो प्रमेय. ज्ञानाचा विषय इंद्रियाद्वारे कळालेला आहे का, मग तो विषय. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आदी. आणि एक ज्ञेय कळालं का, मग ते ज्ञेय. सर्व ज्ञेय एकदाच कळाली का, मग ते दृश्य. सर्व ज्ञेयाचा संघ आपल्या समोर आहे, बाजार भरल्यासारखा, ते दृश्य आहे. मग आपण द्रष्टा, मग ते दृश्य.
सर्व पिक्चर समोर आहे. मग ते दृश्य आपण द्रष्टा, त्याच्यातली एक एक व्यक्ती एक एक वस्तू मग ते ज्ञेय आपण ज्ञाती. त्याच्यातल्या वाटाघाट्या गेल्या की काय खोटं काय खरंय प्रमाणजन नाही तर मग ती प्रमेय. हा इंद्रियानंच कळलं मग ते विषय. अशा ज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखा कशा कशाच्या जर आपण पाहिल्या तर महाराज आपल्याला सांगतात की जे अविद्येनं आवरत आहे अज्ञानानं त्याला ज्ञानविषयता असते. ज्याला ज्ञानविषयता असते म्हणजे ज्ञानाचा जो विषय होता असतो त्यालाच प्रमेय येतो असतो त्याच्यात. म्हणून आधी अज्ञान जास्त व्याप्ती अज्ञानाची. अज्ञानात काही वस्तू दळलेल्या आवृत्त असलेल्या त्या दळलेल्या वस्तूचं ज्ञान करून देण्यासाठी ज्ञानविषयता आहे. आणि त्या ज्ञानविषयतेमध्ये काही प्रमाण जर नाही तर मग प्रमेय त्याच्यावर संकोचित. आणि प्रमेयामध्ये विषय इंद्रियानं कळलेली तेवढी. म्हणजे पहा अज्ञानाची व्याप्ती मोठी, ज्ञानविषयता लहान. ज्ञानविषयताची व्याप्ती मोठी, प्रमेय लहान. प्रमेय प्रमाणानं कळलेली तितकीच प्रमेय. प्रमेयाची व्याप्ती मोठी, विषयाची लहान. इंद्रियानं कळलेली तेवढीच विषय, बाकीचे फक्त प्रमेय. प्रमाणा वाचून कळाले नाही. सर्व ज्ञ एकदा कळाले तर दृश्य, सर्व दृश्य खोटं कळालं तर मग भाष्य. हे पहा भाष्य वेगळं, दृश्य वेगळं, ज्ञेय वेगळे, प्रमेय वेगळे आणि विषय वेगळे. आणि विषयच आपल्याला वस्तू वाटायला धरण धारण बायकून शासमान ग्रंथन व्यासपीठन हे वेगळ्या वस्तू वेगळ्या. वस्तू नसतात विषय असतात, विषय नसतात प्रमेय असतात, प्रमेय नसतात ज्ञेय असते, ज्ञेय नसते दृश्य असते, दृश्य नसते भाष्य असते, आणि भाष्य नसते साक्षीच असतो, कुटस्थच असते, ब्रह्मच असते. आजतंय एक आणि दिसतंय एक. लपवणी जगदा भासू आहे तो विचार वेगळाचे आहे ते वेगळंच आहे, दिसतंय वेगळं. म्हणून अशा कलाटण्या खात पलट्यात आपल्याला ब्रह्मस्वरूपावर आवड वाटते. म्हणून अज्ञानानं आवडत असते तिथं ज्ञानविषयता असते. जिथे ज्ञानविषयता असते तिथेच प्रमेयत्व असते. जिथे प्रमेयत्व असते तिथेच प्रमाणांचा प्रवेश होत असतो. प्रमाणांचा प्रवेश कुठं होत असतो तर जिथं प्रमेयत्व आहे तिथं. आणि प्रमेयत्व कुठं असते, प्रमेयत्व कुठं असते तर जिथं ज्ञानविषयता असते तिथं. ज्ञानविषयता कुठं असते जिथं अज्ञान आवृत्त असतं तिथं. अज्ञानापासूनच सुरुवात आहे, अज्ञानापासूनच प्रमेयाची सुरुवात आहे. आणि सांगायचं का अज्ञानापासूनच प्रमात्याची बी सुरुवात आहे. इकडे ज्ञानाची बी ज्ञात्याची बी, विषयाची बी विषयीची बी, वस्तूची बी माणसाची बी सुरुवात दोन्हीच बुड अज्ञान होते. म्हणून नाही अज्ञाना वाचून मुळं याची आशिले पण चित्तावाळ ज्ञानोबा 15 अध्याय सांगतात. असो आणि दोन्हीचं अधिष्ठान ज्ञाचं आणि ज्ञात्याचं, प्रमाणाचं आणि प्रमेयाचं, दृश्याचं आणि द्रष्ट्याचं, जगाचं आणि माणसाचं असं म्हणून आपण जीवाचं दोन्हीचा जिथून चर चर आणि अचर, जड आणि चेतन जिथून आहे तो हरी त्याचं भजन करा. तो सर्वाचा अधिष्ठान आहे. व्यक्त निराकार नाही जे आकार असं त्याचं स्वरूप आहे. आणि जिथून तिथूनच चर आणि आचर आहे आणि त्याचं भजन करायचं सांगितलं माऊली हरिपाठात. तिथंच प्रमाणाचा प्रवेश होत असतो या प्रमेयाच्या ठिकाणी. असा नियम आहे, असा नियम आहे. म्हणून नियम लक्षात घ्यावा. हे पहा नियम लक्षात आणून घेणं शास्त्राचं शास्त्रत्व आहे. नियम लक्षात घेणं साधकाचं साधकत्व आहे. मुमुक्षीचं मुमुक्षित्व आहे, शिष्याचं शिष्यत्व आहे. नियम लक्षात घ्यावा. शास्त्र आणि संत नियम लक्षात आणून देतील. आणि नियम जर सर्व लक्षात आले तर मग त्या परमात्म्याचं ज्ञान यायनं कसं होऊ शकल असं आपल्यालाच लक्षात येईल. कसं शक्य होईल. नियम लक्षात आले ना चूक होत नसते. नियम लक्षात आले ना सुरळीत होत असते, सुकर होत असतो मार्ग. जसे रोड न चालताना रोडचे नियम लक्षात यावा, समजे माहीत असावं, बस झालं. मग काही मग त्याच्यात काही विचलिता किंवा काही होत नाही, त्याला अडचण येत नाही. काही नियम माहीत नसले की अडचणी येत असतात. कुठे बी ज्या ऑफिसात जातो, ज्या
वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रात जातो तिथले नियम माहीत पाहिजे. तिथले नियम माहीत असले की तिथं अडचण येत नसते. तसं हे प्रमेय, हे ज्ञेय, हे दृश्य, हे भाष्य, हे जग असं आपल्याला वाटायला इथं कसं कसं काय काय असते. म्हणून आपल्याला वाटतं की जगाचं ज्ञान झालं तसं ब्रह्माचं ज्ञान व्हावं. पण नियम लक्षात घ्या, ज्ञानाच्या परिसीमा लक्षात घ्या, प्रमाणांच्या परिसीमा लक्षात घ्या. हे जर लक्षात घेतलं तर मग आपल्यालाच अडचण येणार नाही. पहा, जसं मी दृष्टांत सांगतो की अंधारानं आच्छादन केलेली वस्तू असावा तेव्हा ती प्रकाशाची विषय होऊ शकते बॅटरीच्या. आणि प्रकाशाची विषय प्रकाशित रूप, ते प्रकाशित रूप आहे बॅटरीचं. बॅटरीच्या किरणाचं प्रकाशित रूप आहे. प्रकाशित रूपाचा प्रयोग कुठं होतो? अंधारानं आवृत्त असलेल्या वस्तूवर. हा, आणि मग प्रकाशक जी बॅटरी किरण बॅटरीचा, तिनं जी कळाली तिला काय म्हणावं? तिला प्रकाशितता म्हणावं, प्रकाशित. आणि त्या प्रकाशित वस्तूपर्यंतच किरणाचा प्रवेश होतो. किरण म्हणजे प्रमाण. ध्यानात घ्या. जसं आप गुरुजीनं काय सांगितलं आपल्याला, एवढा सिद्धांत व्हायला आपला आता एवढाच त्याचा विषय व्हायला लागला की अंधारानं अज्ञानानं आवृत्त वस्तू असत्या तिथंच ज्ञानविषयता असते. तसं अज्ञानानं जे झाकलेलं आहे तिथंच प्रकाशकता होत असते त्याचीच बॅटरीनं. झाला का पहिला पॉईंट? हा, दुसरा पॉईंट, जिथं ज्ञानविषयता होत असते तिथंच प्रमेयत्व असते. तसं जिथं बॅटरीनं प्रकाशकता होत असते तिथंच प्रकाशितता असते. प्रकाशित वस्तू असते तीच प्रकाशित आहे. प्रकाशित काय म्हणा? त्यालाच म्हणा प्रकाशित. जे प्रकाशानं प्रकाशले त्यालाच प्रकाशित म्हणा. आणि जे प्रकाशित असते तिथंच बॅटरीचा किरण पोहोचत असतो. म्हणून जे प्रमेय असतंय तिथंच प्रमाणांचा प्रवेश होतो प्रमेयापर्यंत. अशा प्रकारचा दृष्टांत आणि सिद्धांत पूरक आहे. म्हणून आपण हे लक्षात घ्यावं आणि लक्षात घेऊन प्रमाणांची कमजोरी ओळखावी. ते व्यावहारिक आहेत. सर्व प्रमाण सांगायचं का अज्ञानजन्य आहेत, अज्ञान कार्य आहेत, अज्ञान कार्य आहेत. अविद्या कार्यावरच त्यांचा प्रयोग चालतो. अविद्या कार्यावरच ते प्रवृत्त होऊ शकतात, अविद्या अधिष्ठानावर नाही. आणि शुद्ध परमात्मा अविद्या कार्य नाही, अविद्या अधिष्ठाने, माया अधिष्ठाने समष्टीत पाहिलं तर. म्हणून अशा अधिष्ठानभूत असणाऱ्या परमात्म्याला हे प्रमाण प्रमेय करू शकत नाहीत. हे ज्ञान ज्ञेय करू शकत नाहीत, ज्ञानाचे विषय करू शकत नाहीत त्याला. म्हणून महाराज सांगतात आपल्याला की विषो नाही कोणाही दया प्रमेयत्वची नाही. ह्या कशानंच त्याचं प्रमेयत्व सिद्ध होत. प्रमेयत्व त्याला प्रमेय ठरू शकत नाहीत काही. दया प्रमेयत्वची नाही. त्या स्वप्रकाशा काही प्रमाण होईल तसा घरात एखादा आजोबा किंवा पणजोबा आहे एखाद्या कुटुंबिक मोठ्या कुटुंबामध्ये, तर तो आजोबा आहे त्याला पाया पडायसारखं कोणीच नाही घरात. त्या दर्शन घ्यावा त्यानं कोणाचं असं कोणीच नाही घरात. सर्वांना त्याचे दर्शन घ्यावा असं आहे. सर्वांना तो पूज्य येईल पण त्याला कोणीच पूज्य नाही घरात. का सर्वांना तो नमनीय पण तो कोणाला म्हणजे सर्वाला तो नमस्कार करण्यासारखा आहे पण त्याला नमस्कार करण्यासारखा घरात कोणीच नाही. हे जसं आपण पाहतो तसंच आहे. तसंच आहे. कारण वडील जुगागीची नाणी बहुता काळाचे ठेवणे असं परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणून त्याला लहान करीन असं काही जगात. विषय करणं म्हणजे लहान करणं, प्रमेय करणं म्हणजे लहान करणं, ज्ञान विषयता होणे विषयता होणे लहान होतं त्याला लहान आहे त्याच्यावर आरूढ होणे.
त्याला सिद्ध करणे. ज्ञानविषयीचा किंवा प्रमाण करणं म्हणजे त्याला सिद्ध करणे. डोळ्यानं रूप सिद्ध केलंय, ध्यानात घ्या. प्रमाणानं प्रमेय सिद्ध केले, ज्ञानानं ज्ञेय सिद्ध केले. आणि परमात्मा पहिला सिद्ध आहे, स्वयंसिद्ध आहे. त्याला हे इंद्रिय, हे प्रमाण, हे ज्ञान सिद्ध करायला कशाला जाऊ शकते तिकडं? त्याच्या सिद्धीनंच याची सिद्धी, त्याच्या स्वयंसिद्धतेनंच याची सिद्धता आहे. ते सिद्ध त्याने केले आणि ही आहे ना तिकडं कसं होईल? म्हणून विषय नाही कोणाही, दया प्रमेयत्वाची नाही. दया स्वप्रकाशा काही प्रमाण नाही, तर त्याला काहीच प्रमाण होऊ शकत नाही. म्हणून तो कोण्याच प्रमाणाचा विषय नाही. ही गोष्ट सहज सिद्ध आहे. आता उद्याच्या कार्यक्रमामध्ये गुरुजी आपल्याला जी अगोदर लोखंडे महाराजांनी शंका घेतली होती ती शंकाची टाळली. मला वाटतंय की जर त्याला कोण्याच प्रमाणांचा, कोण्याच विषया तो ज्ञानाचा विषय नाही, तर मग अहम ब्रह्मस्मी गुरुनं सांगितलेलं जे महावाक्य, त्या महावाक्याच्या तो विषय नाही, तर मग महावाक्याचा काय उपयोग होता? गुरु करण्याचा काय उपयोग होता? गुरुपाशी श्रवण करून काय उपयोग झाला? मग वेदाचं महावाक्य घडतंय का? मग त्यानं ज्ञान होत नाही, तर मग आम्ही याच्यात पडत नसतो. तर आम्हाला सांगितलं होतं की तो ज्ञेय परमात्मा आणि ज्ञेय तुम्ही ज्ञान संपादन करा, तुम्ही ज्ञानाची चर्चा करा, तुम्ही महावाक्याचं चिंतन करा, तुम्हाला परमात्म्याचं ज्ञान होईल. मग आता म्हणता तुम्ही ज्ञान होत नाही, ज्ञान ज्ञेय बी नाही, तर मग ही गोष्ट कशी? तर ह्या चिंतेचं उत्तर आजच्या पॅरेग्राफमध्ये गुरुजीनं मुद्दाम आवर्जून दिलेलं आहे आणि आपलं समाधान केलेलं आहे. ठीक आहे. हा, ठीक. धन्यवाद महाराज. हो सर. हा, ठीक. थांबूया. मी कसं सांगू आपण. हो हो हो. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की